महत्त्वाचा टॉपिक बरं का तुमच्या स्पर्धा परीक्षा बँकिंगसाठी, दॅट इज कंपाऊंड इंटरेस्ट. आवाज कशी गेला? सिम्पल इंटरेस्ट यदा कदा पडले तर पडले, मी ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे. तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर चेक करा. सिम्पल इंटरेस्टवर तुम्हाला क्वेश्चन सापडणार नाही. यदा कदा एखादा सापडला तर सापडला बरं का. तरी ऑल टाईपचे सिम्पल इंटरेस्ट आपण शिकून चुकलेलो आहे. जर आला क्वेश्चन तर त्याला तुम्हाला डील करतात. पण ऑलमोस्ट जर तुम्हाला इंटरेस्टवर क्वेश्चन सापडेल तर दॅट इज ओनली कंपाऊंड इंटरेस्टवरच. कंपाऊंड इंटरेस्टवर क्वेश्चन येत असताना कोलॅबरेट करून ऐसा आहे म्हणजे सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट या दोघांचा मिक्सर करून सुद्धा क्वेश्चन विचारल्या जातो. त्यामुळे तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट ते सुद्धा आलं. आता हा जो कंपाऊंड इंटरेस्ट आहे याच्यामध्ये खूप सारे कॉन्सेप्ट आहेत. सिम्पल इंटरेस्ट सरळ PTRवर सॉल्व्ह केलं बरं का, त्याच्याशिवाय दुसरं काही कशाचीच गरज पडलेली नाही. पण यामध्ये खूप सारे कॉन्सेप्ट तुम्हाला अप्लाय करावे लागतात. वेगवेगळे चित्रविचित्र खूप साऱ्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला इथे मिळतील आणि ते सर्व कॉन्सेप्ट आधी आपण शिकून घेऊया आणि मग त्यानंतर तुम्हाला शीट मिळाली असतीलच. त्यानंतर त्या प्रश्नांवर कमीत कमी 3 लेक्चर तरी फक्त कॉन्सेप्टवर जातील बरं का. फक्त कॉन्सेप्ट शिकायला 3 लेक्चर जातील. खूप सारे कॉन्सेप्ट आहेत यामध्ये आणि ते सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला प्रश्न बघून ओळखता आले पाहिजे. सूत्र शिकायचे नाही आहेत आपल्याला, फॉर्म्युलेज मी तुम्हाला शिकवणार नाही. ते सुद्धा शॉर्टकट पद्धतीने कसं काढल्या जातात प्रश्नांची उत्तरे त्याला आपल्याला डील करायचं. सिम्पल इंटरेस्ट जो होता तो कॉन्स्टंट होता बरं का, कधीच बदलत नाही. कधीच माणसं बदलून जातील, सिम्पल इंटरेस्ट बदलणार. कंपाऊंड इंटरेस्ट हा कॉन्स्टंट नसतो, तो फ्लक्च्युएट असतो. उत्तरोत्तर तो वाढत जातो आणि इतक्या फास्ट ती चक्री फिरते ना. एखाद्याने कंपाऊंड इंटरेस्टवर जर पैसे व्याजाने घेतले ना, इतक्या फास्ट त्याचे दुप्पट तिप्पट 5पट 10पट इतक्या फास्ट होऊन जातात की खूप जास्त पैसा चुकवा लागतो कंपाऊंड इंटरेस्टनुसार. दरवर्षी किंवा दर महिन्यानुसार ज्यानुसार तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला असेल त्यानुसार ती चक्री खूप फास्ट फिरते. तर ऑलमोस्ट तुम्हाला फॉर 2 टर्म्स 3 टर्म्स आणि 4 टर्म्स 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी आणि 4 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्टवर क्वेश्चन्स असतात. पण त्याला टर्म्स म्हणतात बरं का. त्याला काय म्हणतात टर्म्स. 2 टर्म्स 3 टर्म्स आणि 4 टर्म्स. टर्म्स मीन्स किती टप्प्यामध्ये दिले जातात. तर त्याला तुम्हाला आधी शिकून घेणे आणि मग त्यानंतर बाकीचे कॉन्सेप्ट. तर कंपाऊंड इंटरेस्टमध्ये 2, 3, 4 टर्म्स तुम्हाला आधी शिकून घेणे आहेत. तर सर्वात आधी जे 2 टर्म्स आहेत. समजा त्याचा एक्झाम्पल असं असेल की कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ ₹8,000 ॲट 10% पर annum फॉर 2 years. इयरसाठी आहे 2 years. आपण काय शिकतोय 2 टर्मचा कंपाऊंड इंटरेस्ट. 7-8 वेगवेगळ्या पद्धती आहेत माझ्याकडे ज्याच्याने कंपाऊंड इंटरेस्ट होणार बरं. पण आपल्याला पाहिजे स्वस्त आणि सोपी पद्धत ज्याच्याने वेळही कमी लागायला पाहिजे आणि चुकण्याची काहीही शक्यता असायला नाही. त्यापैकी 2-4 आपण डिस्कस पण करूया. तुमच्यापैकी जर कंपाऊंड इंटरेस्टचा कोणाला फॉर्म्युला माहिती असेल तर एक फॉर्म्युला मेथड असतो. तुम्हाला आहे का नाही माहिती फॉर्म्युला काय आहे? कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला थोडं दूर नाही रे. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला प्रिन्सिपल इंटू R/100 त्याचा पॉवर n मायनस हा असतो फॉर्म्युला. एकतर फॉर्म्युला किचकट दिसत आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये त्या किमती ठेवा आणि सॉल्व करत जा. चला बघूया याच्याने आन्सर काय होतो. प्रिन्सिपल किती दिली आहे रे? जास्त येतो ना. रेट ऑफ इंटरेस्ट किती दिले आहे? 10%. 10/100 आणि हा एन जो आहे दॅट इज जो टाईम आपण वापरतो ना इथे नंबर ऑफ इयर्स किंवा नंबर ऑफ टर्म्स एन काय इंडिकेट करते तुम्हाला? नंबर ऑफ टर्म्स किंवा नंबर ऑफ इयर्स. किती वर्षासाठी आहे? एस आयमध्ये आपण टी वापरला होता बघा टाईम. तर हा नंबर ऑफ इयर्स किती आहे? 2 years. मायनस पी मीन्स अगेन प्रिन्सिपल. चला किमती ठेवून घेऊया. हा 0 आणि 0 कॅन्सल होईल राईट ना. सॉरी हा 1+ आहे बघा. ठीक आहे. थोडंसं फॉर्म्युला माझ्याकडून
P इंटू 1 प्लस R बाय 100 आणि पॉवर n मायनस प्रिन्सिपल. तर R तर तुमच्याकडे 10% आहे 10, तर 1 प्लस 10 बाय 100 पॉवर n मीन्स 2 इयर्स मायनस प्रिन्सिपल. हा 0 आणि 0 कॅन्सल आउट होईल. राईट. हा मिक्स फ्रॅक्शन दिसत आहे. 10 इंटू 1 10 प्लस 1 11 बाय 10 याचा स्क्वेअर होईल तो. इकडे आहे तुमच्याकडे 8000 आणि मायनसमध्ये तुमच्याकडे 8,000. राईट. याचा स्क्वेअर करत नाही. 11चा स्क्वेअर दॅट इज 120. 10चा स्क्वेअर 100. इकडे आहे तुमच्याकडे 8000 मायनस इकडे 8,000. चला याला पण सॉल्व्ह करूया. हे 2 0 कॅन्सल आउट होतील. 80 ने याला मल्टिप्लिकेशन केलं. हा 0 8 1 जा 8 8 2 जा 16 8 प्लस 1 9 मायनस हा इकडे किती आहे 8,000. राईट. मायनस केलं तर आय थिंक 1680 इतका मिळेल. आणि हा काय झाला आहे तुमचा ज्यांना खूप सारे विद्यार्थी काही विद्यार्थी आहेत बरं का सूत्र पाठांतर करून ठेवतात आणि त्या सूत्रानुसार किमती ठेवतात आणि लांब लचक करत जातात. आता ॲक्च्युली आपण सूत्रानुसार या क्वेश्चनचा आन्सर खूप जास्त वेळ लावला नाही. त्याचं एक कारण सांगतात. आपला रेट ऑफ इंटरेस्ट किती होता 10%. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर थोडं लवकर आलं पण ते फॉर्म्युला विचारू. पण या 10%च्या जागी जर 7% असतं किंवा 11% असता किंवा 13% असता किंवा 7.5% असता डेसिमल पॉईंटमध्ये तर तिथे किचकटपणा तयार झाला असता. ठीक ना. आणि तसंही आता जरी मी तुम्हाला फॉर्म्युला पद्धतीने शिकवेल तर हा फॉर्म्युला कदाचित उद्यापर्यंत आठवड्यापर्यंत किंवा एका महिन्यापर्यंत लक्षात राहील. समोर विसरण्याची शक्यता आहे. बरं. त्यामुळे हे फॉर्म्युला पद्धत आपल्याला वापरायची नाही. हे फक्त एक सॅम्पल आपण उत्तर काढून ठेवलं आहे. आपलं उत्तर किती आलं पाहिजे 1680 1680. आता ही पद्धत तर वापरायची नाही आहे आपल्याला. तर दुसरी पद्धत बघूया बाय इयर मेथड. बाय इयर मेथड ऑलमोस्ट जितकी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्याच्यापैकी 75% विद्यार्थी अजूनही बाय इयर मेथडचा वापर करतात. आता बाय इयर मेथड काय असतं तर तुमच्याकडे प्रिन्सिपल आहे 8,000. प्रिन्सिपल आहे 8,000 आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%. तर या 8,000वर पहिल्या वर्षी 10% त्याला इंटरेस्ट मिळेल. तर 8,000चे 10% सहज कॅल्क्युलेट करता येईल तुम्हाला. 800 होतात. राईट. 800 त्याला इंटरेस्ट मिळते आणि या दोघांची एक ग्रीड अमाऊंट तयार केली जाते. तर पहिल्या वर्षीचं इंटरेस्ट मिळेल तुम्हाला. हा होता तुमचा प्रिन्सिपल आणि पहिल्या वर्षीचं यांची ग्रीड अमाऊंट तयार केली जाते. ग्रीड अमाऊंट ऑफ फर्स्ट इयर ही होते 8,800. आणि कंपाऊंड इंटरेस्ट काय बोलत आहे की व्याजावर व्याज लागतं. पहिल्या वर्षी जे काही व्याज मिळत असेल तर त्याची ग्रीड अमाऊंट मीन्स अमाऊंट्स टू म्हणजे टोटल रास तयार केल्या जाते. आणि नेक्स्ट इयरचं व्याज जे लागेल ते या 8,000वर लागणार आहे ते 8,800वर लागणार. थर्ड इयरचं लागत असेल याच्यापासून जो ग्रीड अमाऊंट तयार होईल त्याच्यावर थर्ड इयरचं लागेल. त्यांच्यापासून जो ग्रीड अमाऊंट तयार होईल त्याच्यावर चौथ्या वर्षाचं लागेल. हे बोलतं आहे कंपाऊंड. आता नेक्स्ट इयरचा जो इंटरेस्ट आहे तो या 8,000वर लागणार नाही या 8,800वर लागेल. तर याचे 10% पण लवकर कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला. किती होईल 880. हा 880 हा त्याला सेकंड इयरचा इंटरेस्ट. आणि सेकंड इयरची ग्रीड अमाऊंट तयार होईल तुमची सेकंड इयरची 0.8 दॅट इज 6 and 11. आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे तर ग्रीड अमाऊंटमधून मी प्रिन्सिपल मायनस करून घेईल. इंटरेस्ट मिळेल. राईट ना. तर प्रिन्सिपल मी मायनस करून घेतो आहे 8,000. काय मिळत आहे तुम्हाला 1680 हा मिळत आहे. खूप सारे विद्यार्थी अजूनही या बाय इयर मेथडचा वापर करतात. पण याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम असा की रेट ऑफ इंटरेस्ट 10% म्हणून तुम्हाला 10% लवकर कॅल्क्युलेट करता आलं. 7%, 11%, 13%, 7.5% असतं ना मग इथे डेसिमल पॉईंट तयार झाले असते. आणि मग पुन्हा त्याचे 13% पुन्हा जास्त डेसिमल पॉईंट तयार झाले असते. आणि मग डेसिमल पॉईंट करता करता आहे तर 2 इयर्ससाठी 3 इयर्ससाठी असतं तर पुन्हा एक स्टेप वाढली असती. 4 इयर्ससाठी असतं तर पुन्हा एक स्टेप वाढली असती. वेळ खूप लागला असता आणि चुकण्याची पण शक्यता तयार झाली. तर तुमच्यापैकी जे कोणी पण आजपर्यंत जर बाय इयर मेथड वापर करत असाल तर त्याला क्रॉस करून याच्यानंतर बाय इयर मेथड वापर करायची असतील बरं तुमच्यापैकी या पद्धतीने वापर करते नका करतो. हा 10% आहे म्हणून लवकर आला. दुसरे पर्सेंटेज असते तर लवकर आला. या 2 पद्धतीने जर आपलं उत्तर आलं आहे 1680 1680 आपण पुन्हा समोरच्या 2 पद्धती शिकू. या दोन्ही पद्धती आपल्याला वापर करायचा नाही समोर. थर्ड
डिरेक्ट मिळतात. पर्सेंटेज शिकले आपण. एक सेंटेन्स वारंवार रिपीट झाले 100 वेळेस ते झालं असेल. काय सेंटेन्स? इच अँड एव्हरी नंबर इज 100% फॉर. कोणतीही संख्या ही स्वतःसाठी 100%. आणि इथे जी प्रिन्सिपल असेल तिथं स्वतःसाठी 100% असेल. प्रिन्सिपल 1000 होता, हा स्वतःसाठी किती 1% आहे? 100% आहे. यावर त्याला इंटरेस्ट मिळतोय 10%, म्हणजे 10% एक्स्ट्रा मिळते. हा 100% आहे, याच्यावर किती पर्सेंट एक्स्ट्रा मिळते त्याला? 10%. तर 100 + 10 किती पर्सेंट होईल? तो 110% होईल. तो किती पर्सेंट होईल? 110%. 110. पण हे तर झालं फर्स्ट इयरसाठी 10% मिळालं. सेकंड इयरला पण त्याला 10% एक्स्ट्रा मिळतील. 100 + 10 अगेन 110% होईल तो. आणि ही जी तयार झाली आहे याला म्हणतात ग्रीड अमाऊंट. काय झालेली ही ग्रीड अमाऊंट. म्हणजे 8,000वर 10% एक्स्ट्रा मिळाली म्हणजे 8,000पेक्षा मोठी होईल आणि ती त्यावेळी तुमची ग्रीड अमाऊंट. आणि ग्रीड अमाऊंटमधून मी प्रिन्सिपल याला मायनस करून टाकेल. त्याच्यामधून काय करते आम्ही? प्रिन्सिपलला मायनस करते. तर मला काय मिळेल? पर्सेंटेजचा फंडा 10% एक्स्ट्रा मिळतं. 100%वर त्याला 100 + 10. आता हे 2 इयरसाठी आहे म्हणून 2 वेळेस नाही, 3 इयरसाठी असतं 3 वेळेस केलं असतं, 4 इयरसाठी असतं तर 4 वेळेस 110% लिहिली असते. त्याच्यापासून ग्रीड अमाऊंट मिळाली असती आणि त्याच्यापासून प्रिन्सिपल मायनस केला असता. कॅल्क्युलेशन तुमचे स्ट्रॉंग आहेतच. हे कन्सिडर करून हे 2 झिरो कटले, राईट. हे 2 झिरो कटले. तिथे राहिला 80 × 11 × 11 121 मायनस 8,000, राईट. मल्टिप्लिकेशन केलं दॅट इज 8, दॅट इज 6, दॅट इज 9 मायनस 8,000, राईट. मायनस नंतर 1680. हाच तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट मिळाला, राईट ना. पण यामध्ये पण एक प्रॉब्लेम. समजा रेट ऑफ इंटरेस्ट 11% असता, समजा रेट ऑफ इंटरेस्ट 11% असता, तर 100 + 11 111 झाले असते. तिच्यावर 111 आले असते. मग ही कटिंग करता आली असते जेव्हा. समजा रेट ऑफ इंटरेस्ट 9.5% असता, तर 100 + 9.5 मीन्स 109.5 कुठे आला असता. मग तर पुन्हा किचकट झालं असतं. हा 10% आहे म्हणून हा लवकर सॉल्व झाला बरं का. कटिंग करतात 10%च्या शिवाय जर अदर ऑड नंबर टाईपचे पर्सेंटेज असते तर ही सुद्धा किचकट झाली असते. त्यामुळे कंपाऊंड इंटरेस्ट काढताना याला पण वापर करायचा नाही. पण ही मेथड एका कामासाठी. पण ज्यावेळेस तुम्हाला ग्रीड अमाऊंटवर क्वेश्चन असेल ना कंपाऊंड इंटरेस्टचा, तर ग्रीड अमाऊंट कशी तयार होतं बघा. प्रिन्सिपलवर जितके पर्सेंट त्याला इंटरेस्ट मिळत असेल तितक्या टर्मने त्याला मल्टिप्लिकेशन करून काय तयार करणे? ग्रीड अमाऊंट. ज्यावेळेस ग्रीड अमाऊंटवर तुम्हाला क्वेश्चन असेल कंपाऊंड इंटरेस्टचा, त्यावेळेस तुम्हाला ग्रीड अमाऊंट कशी तयार करता आली पाहिजे. तर हे इतकं कामाचं आहे बरं का तुम्हाला याच्यामध्ये. पण कंपाऊंड इंटरेस्ट काढा म्हणत असेल तर या पद्धतीचा वापर करायचा. याचा केव्हा वापर करू? डिरेक्ट मेथडचा. ज्यावेळेस क्वेश्चन ग्रीड अमाऊंटशी रिलेटेड विचारलेला असेल तेव्हा. तर ग्रीड अमाऊंट आपल्याला या पद्धतीने दाखवा. प्रिन्सिपल जे काही पण असेल ती स्वतःसाठी 100%. त्याच्यावर समजा 20% इंटरेस्ट मिळत असेल 4 इयरसाठी, 20% इंटरेस्ट 4 इयरसाठी मिळत असेल तर 100 + 20 120%. 120%ने 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन करणे आहे. 120/100 × 120/100 × 120/100 × 120/100. आणि ते जे काही कॅल्क्युलेशन तयार होईल ते काय तयार होईल? तुमचं ग्रीड अमाऊंट किंवा अमाऊंट टोटल अमाऊंट, टोटल सम, वेगवेगळे शब्द ते वापरले. तर या मेथडमध्ये इतकंच कामाचं आहे, बाकीचं नाही. पण तरी उत्तर आपण काय. आता आपल्याला कामाच्या पद्धती काय त्याला फोकस करूया. पुन्हा 7-8 पद्धती आहेत, 5-6 पद्धती आहेत बरं का. त्याच्या मागे धावायचं. आपल्या डिरेक्टली 10 सेकंदामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट तयार व्हायला पाहिजे. मग तो रेट ऑफ इंटरेस्ट 10% असो, 11% असो, 9% असो, 9.5% असो, कुठलाही असो. एक कटिंग शटिंग जे केलं ना तो भागाच यायला नको. डिरेक्टली आन्सर तयार व्हायला पाहिजे. आणि ते कसं तयार होईल त्याला आता व्यवस्थित फोकस करतो. नंबर 4 शॉर्टकट. शॉर्टकट त्यामध्ये स्टेप नंबर 1 जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्याच्या करायच्या स्क्वेअर. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याकडे किती आहे? 10%. 10चा स्क्वेअर किती? 100. 10चा स्क्वेअर किती?
ऑफ इंटरेस्ट आहे त्याची करायची आहे ट्वाइस. काय करायची आहे? रेट ऑफ इंटरेस्टची ट्वाइस. तर 10 रेट ऑफ इंटरेस्ट आहे, 10ची ट्वाइस 20. काय केली? आणि हा स्टेप नंबर 2 मध्ये जी काही ट्वाइस केली त्याच्यासमोर 2 झिरो ॲड करायचे. किती झिरो? 2 झिरो. तर 20च्या समोर 2 झिरो ॲड करू. किती येतो? 2000 आणि तो स्टेप नंबर 2 मध्ये 2 झिरो ॲड करायचे. सहज कळेल बरं का, तुम्ही 10 सेकंदात उत्तर काढणार. आणि या दोघांची करायची ॲडिशन. काय करायची या दोघांची? आधी म्हणतो 2 1 आणि फायनली स्टेप नंबर 3 मल्टिप्लाइड बाय प्रिन्सिपलने मल्टिप्लिकेशन करायचं. प्रिन्सिपल होती आपली 8000. 8000ने याला मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन करताना लक्षात घ्या, वर 2 शून्य आहेत, खाली 3 शून्य आहेत, राईट ना. 2 + 3 5 0 बाजूला काढून आणि 5 0. मी आता तुम्हाला मल्टिप्लिकेशन 21 × 8 इतकंच करायचं. तर 8 1 जा, 8 2 जा, हे मल्टिप्लिकेशन आहे. आपण 2 टर्मसाठी काढतोय कंपाऊंड इंटरेस्ट. तर 2ची ट्वाइस 4 डिजिटच्या आधी डेसिमल पॉईंट तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. जे काही मल्टिप्लिकेशन येतं 2 टर्मसाठी काढतोय. 2ची ट्वाइस 4 डिजिटच्या आधी इकडून बरं का 1 2 3 4 तो डेसिमल पॉईंट एक इथे, म्हणजे हा जो तयार होईल हा तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट तयार होतो. 1680 जो इथे पण आला होता, तो वर पण गेला होता आणि तिकडे पण आला. एकदम साधी सोपी. या पद्धतीमध्ये कुठेच कटिंग सेटिंग आपण केलेली नाही आहे, किंवा वरच्या ज्या पद्धतीनुसार या इथे पण कटिंग सेटिंग करूनच आपण किंवा हे किचकट करू असं काहीच किचकटपणा याच्यामध्ये नाही. कुठलाही रेट ऑफ इंटरेस्ट असेल तुम्हाला सहज याला ड्रॉ करता. ही मेथड समजून घ्यायचं. समजली का? स्टेप नंबर 1 रेट ऑफ इंटरेस्टचा स्क्वेअर करणे. स्टेप नंबर 2 रेट ऑफ इंटरेस्टची ट्वाइस करणे, दुप्पट. आणि जी काही ट्वाइस होत असेल त्याच्यासमोर 2 शून्य जोडायचे आहेत, ॲड करायचे. आणि जी संख्या तयार होते ती समोर लिहिणे. त्या दोघांची करायची आहे ॲडिशन. आणि जी काही ॲडिशन येत असेल त्याला मल्टिप्लाइड बाय प्रिन्सिपल जे काही असेल त्याच्याने मल्टिप्लिकेशन कर. आणि जे काही मल्टिप्लिकेशन येत असेल त्याला 4 डिजिटच्या आधी टीप लिहून देतो. इथे ते टीप लिहून देत आहे. डेसिमल बिफोर 4 डिजिट्स. जे काही मल्टिप्लिकेशन येत असेल त्याला 4 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट ड्रॉप करून घेतला. संपला तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट. जास्त लांबण्याचं धावपळ करण्याची गरज पडणार. 2-3 एक्झाम्पल समजावून देतो आहे डिरेक्टली कसं करायचं. मग 2-3 एक्झाम्पल तुम्हाला ड्रॉप तर तुम्हाला सोडवायला सांगतो. तर ही पद्धत थोडीफार कामाची आहे आणि ही पद्धत पूर्णच कामाची आहे बरं का. याच्यामध्ये ग्रेट अमाऊंट तयार होईल. ग्रेट अमाऊंटची रिलेटेड क्वेश्चन असेल आपल्याला ग्रेट अमाऊंट कशी तयार करणे त्यासाठी याला चौकट करून दिलेलं आहे. तो चौकट करून ठेवून द्या तुम्ही. त्यातले काय तयार होतं तर ग्रेट अमाऊंट तयार होतं त्याच्या बाजूला लिहून. राहिला प्रश्न कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा. तर कंपाऊंड इंटरेस्ट आपण कसा काढतो म्हणजे क्लिअर आहे. तर 2-3 एक्झाम्पल समजून देत आहे. डिरेक्टली 10 सेकंदात कसं निघतं कंपाऊंड इंटरेस्ट त्याला समजून देतो. 10 सेकंदाचा वर वेळ लागत. डिपेंड करतो तुमचे कॅल्क्युलेशन्स कसे. वरच्या 2 पद्धती नोट करून घ्यायची गरज नाही. ज्या गावाला आपल्याला जायचंच नाही त्याचा रस्ता पकडायचा आहे ना. कशाला नोट करायचं? त्या गावाला जायचंच नाही ना, आपण या गावाला जायचं आहे, आपण याच्यानुसार चला पटापट व्यवस्थित नोट करायचं शॉर्टकटमध्ये. चलिए झालं रे. चला बघूया कशी उत्तरे पटापट निघतात. समजा एक अमाऊंट नंबर 1 एक अमाऊंट घेतोय मी 12,000 हे येतोय प्रिन्सिपल राईट. आणि रेट ऑफ इंटरेस्ट येतोय 7% आणि फॉर 2 इयर बोलतोय. सरळ शॉर्टकट पद्धतीला जाऊया. स्टेप नंबर 1 रेट ऑफ इंटरेस्टचा स्क्वेअर. 7चा वर्ग किती रे? लिहिला 49
आता ते लिहित बसू नका. स्टेप नंबर 1 आरचा सरळ लिहा फक्त. स्टेप नंबर 2 7ची ट्वाईस 14 आणि त्याला 2 शून्य जोडायचे आहे. 14च्या समोर 2 झिरो. युनिटच्या खाली युनिट, 10च्या खाली 10 आले पाहिजे. असं लिहू नका 14 100 राईट ना, असं लिहायचं नाही. किंवा 2 शून्याची जागा आधी देऊन द्या. तुम्हाला माहिती आहे 2 शून्य जोडायचे आहेत, कन्फ्युजन व्हायला नको म्हणून. आणि 7ची दुप्पट 14 लिहून द्यायचे. यांची करायची ॲडिशन 1449 मल्टिप्लाइड बाय प्रिन्सिपल. प्रिन्सिपल आहे तुमच्याकडे 12,000. आधी या 12,000चे 3 झिरो बाजूला काढून घ्या, म्हणजे 12ने याला गुणाकार करायचा. 12 9 जा 108 10 रिमेनिंग. 48चा 58 5 रिमेनिंग. दॅट इज 53 5 रिमेनिंग आणि 12 प्लस दॅट इज 7. आणि 4 डिजिटच्या आधी डेसिमल पॉईंट ड्रॉप करायचा आहे. एक इकडून बरं का, इकडून नका मोजून, शेवटून 1 2 3 4 4 डिजिटच्या आधी डेसिमल पॉईंट, म्हणजे हा तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट असायला पाहिजे. तुम्हाला सीट पण अप्लाय करता येते इफेक्टवर. सीट पण अप्लाय करता येते. 7चा स्क्वेअर किती आहे? 7चा सीट किती लिहिल्यामुळे 7चा सीट. 7ची ट्वाईस 5. त्याच्यावर 2 शून्य जोडले तरी तो यांची ॲडिशन मल्टिप्लाइड बाय प्रिन्सिपल. आन्सर बघा तर झिरो मिळतं. ऑप्शन डिपेंड करतं तुमच्या स्किल्स किती जनरेट झालं. आन्सर तुम्हाला एक पुन्हा क्वेश्चन समजा 15,000 प्रिन्सिपल असेल, 13% रेट ऑफ इंटरेस्ट असेल आणि 2 इयर्स आहे. 30चा येतो का तुम्हाला स्क्वेअर? येतो का रे? किती? 13ची ट्वाईस किती रे? त्याच्यासमोर 2 शून्य जोडले 9 6 7 2 ॲडिशनली मल्टिप्लाइड बाय 15,000. 15,000चे 3 झिरो बाजूला काढून घ्या. दॅट इज 135 30 रिमेनिंग. दॅट इज 103 10 रिमेनिंग. दॅट इज 115 11 रिमेनिंग आणि दॅट इज 1 2 3 4 4 डिजिटचा आधी डेसिमल. हेच मिळेल तुम्हाला. तुम्ही कोणतीही पद्धत वापरा बरं का. ज्या पद्धती तुम्हाला माहिती असतील त्यानुसार तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट हाच मिळणार आहे. क्लिअर आहे? कधी कधी हा क्वेश्चन तुम्हाला डेसिमल पॉईंटवर पडतो आणि डेसिमल पॉईंटमध्ये 0.5च्याच डेसिमल पॉईंटवर क्वेश्चन बघण्यात आलेले आहे. त्याला आपण कसं डील करायचं सांगतो. क्लिअर आहे? चला नेक्स्ट बघा. पुन्हा डेसिमल पॉईंटवर एक क्वेश्चन समजून घेतो. समजा 5,000 हा तुमचा प्रिन्सिपल आहे आणि 9.5% रेट ऑफ इंटरेस्ट आणि 2 इयर्स आहे. लक्षात घ्या. याला बरोबर डेसिमल पॉईंटला समजून घ्या. मग त्याचं 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह करायला मग तुमचं आवडेल. आता रेट ऑफ इंटरेस्टचा स्क्वेअर करणे आपल्याला. 7चा स्क्वेअर माहिती होता, 13चा माहिती होता, 10च्या माहिती. 9.5च्या इतकं सहज माहिती होणार नाही, पण डिरेक्टली कसं. हा 9.5 आहे ना, 9.5 याचा स्क्वेअर कसं. 9च्या नंतरची संख्या, 9च्या नंतर येणारी संख्या किती आहे? 10. या दोघांचं 9 × 10 दॅट इज राईट. आणि डेसिमल पॉईंट होऊन या 5चा स्क्वेअर त्याच्यासमोर लिहून द्यायचा. हा त्याला 9.5चा स्क्वेअर. तर समजा 7.5चा स्क्वेअर असतात. 7.5चा स्क्वेअर तर 7च्या नंतर येणारी संख्या या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 7 8 पॉईंट या 5चा स्क्वेअर हा झाला आहे 7.5. 4.5चा स्क्वेअर असतात तर 4च्या नंतर येणारी संख्या या दोघांचं मल्टिप्लिकेशन करेल 20 ह्याला 0.5 बरं का. 0.2 0.3 0.7 0.8 साठी नाही, 0.5 ऑनली 0.5. हा 9.5 आहे. 9 10 च्या 90 0.5चा स्क्वेअर हा झाला स्क्वेअर. आता करायचे ट्वाईस. 9.5ची दुप्पट 19 आणि त्यासमोर जोडायचे 2 झिरो. 19च्या समोर 2 झिरो. तर 19च्या समोर 2 झिरो जोडताना असं लिहायचं नाही. लक्षात घ्या. कारण हा 19 हा होल नंबर आहे. 25 हा पूर्ण संख्या नाही आहे, ती अपूर्ण संख्या आहे. तर 1900 आहे ही तुम्हाला या पूर्ण संख्येच्या खाली यायला पाहिजे. 1900 असा 1900 त्याची चॉईस 9.5 ची चॉईस 19 आणि त्यासमोर 2 झिरो जोडले या पूर्ण संख्येच्या खाली आले पाहिजे. इकडे अपूर्ण संख्येच्या खाली आणि मग करायची यांची ॲडिशन.
हा 0.25 आहे, हा 0.99 मल्टिप्लाइड बाय प्रिन्सिपल दॅट इज 5000. सर्वात आधी तर डेसिमल पॉईंटला हाकलून घेऊया आणि मल्टिप्लिकेशनमध्ये डेसिमल पॉईंट असेल तर 2 डिजिटच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आहे तर या 2 झिरोने जर मल्टिप्लिकेशन करेल तर हा डेसिमल पॉईंट निघून जाईल. सर्वात आधी डेसिमल पॉईंटला हाकलून द्या, त्याला डील करू नका. डिव्हिजन असो किंवा मल्टिप्लिकेशन असो डेसिमल पॉईंटने आपण डील करणार. आणि मग ही जी वरची संख्या आहे त्याला 50 ने मल्टिप्लिकेशन करू. 50चा हा 0 जोडला आहे, 5 5 25, 2 रिमेनिंग दॅट इज 12, 1 रिमेनिंग दॅट इज 1, 45, 4 रिमेनिंग 49, 4 रिमेनिंग. आणि मग याला द्यायचं आहे 4 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट, राईट ना. सर्वात शेवटची टी 1 2 3 4 तो इथे ही जे तयार झाले हे तुम्हाला ऑप्शनमध्ये बघा समजते काय करतंय. किंवा जर किचकट वाटत असेल, सीड आहे तुमच्याकडे, कंपाऊंड इंटरेस्ट हा असा टॉपिक आहे, ऑलमोस्ट क्वेश्चन सीडने सॉल्व्ह केल्यानंतर कारण खूप किचकट टाईपचे क्वेश्चन तिथे विचारले जातात. 9.5 मीन्स 5चा स्क्वेअर काय 25 होतं का 5चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर होतो राईट ना. देन 5ची ट्वाईस 1 राईट. यांचा करूया ॲडिशन किती झालं मल्टिप्लाइड बाय प्रिन्सिपल मिळतं आहे बघा. तर हा 4 मिळतो का आता बघा असे डोळे करून पटकन तुम्हाला 4 दिसेल. जर खरंच सीटची प्रॅक्टिस त्यावेळेस केली असेल, काही काळापूर्वी शिकवलं होतं कधीतरी लॉंग इयर्सच्या सीट शिकवलं होतं ना, तर तुम्हाला 4 दिसेल. डिपेंड ऑन युअर स्किल्स, तुम्ही कशा पद्धतीने तुमची तयारी करा. शिकवलं तसं टप्प्याटप्प्याने सर्वच काही आहे तुम्हाला. ऑलमोस्ट कंपाऊंड इंटरेस्टमध्ये सीडने खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह केले फॉर 2 टर्म्स आहे बरं का. 3 4 शिकायचे अजून, हे फक्त 2 टर्मसाठी आहे. जमेल का जर 2-3 दिले तर करता येतील फक्त जरा कोणाला नोट करायचं पटकन करून घ्या. कंपाऊंड इंटरेस्टला बिलकुल अंडर एस्टिमेट करू नका. 2-3 क्वेश्चन तुम्हाला सापडतील तुमच्या परीक्षेत. कोण बोलते अरे सर 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 म्हणून आवाज आला. डाऊट असेल तर आधीच क्लिअर करा बरं का. दाबून ठेवू नका, समोर प्रॉब्लेम होईल. ज्यावेळेस शाब्दिक उदाहरणावर येऊ ना, तुम्ही बघा तुमच्या शीटला शाब्दिक उदाहरणं कशी कशी दिलेली असतील, भयंकर शेट एकदम राक्षसासारखे. पण हे जे कॉन्सेप्ट ठीक होतं, हे जे डील करता येत असतील तर ते शाब्दिक उदाहरणं सर्व सोपं होतील. तुम्हाला 0.5 मध्येच असेल बघा. यांचा एक क्रायटेरिया असतो बरं का कंपाऊंड इंटरेस्ट. 2 इयर 3 इयर 4 इयरचा क्रायटेरिया सांगतो. थोडा 1 मिनिट घेऊ का तुमचं, एक PDF सेट करून बरं का. सरांचं लेक्चर मी सोडलं एकच मिनिट का. 2 3 4 इयरचा क्रायटेरिया सांगतो बरं का तुम्हाला समजून. चालेल ना बरं, तुम्हाला सॉल्व करायला देतो ना, तुम्ही तोपर्यंत सॉल्व करा मग समजून सांगतो तुम्हाला. हो थोडं प्रिन्सिपल 6000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट 12% and for 2 years. Number 2 प्रिन्सिपल 16,000, रेट ऑफ इंटरेस्ट 8% for 2 years. And number 3 that's all.
लक्षात ठेवा. रेट ऑफ इंटरेस्टचा स्क्वेअर, रेट ऑफ इंटरेस्टची ट्वाईस, त्यांची ॲडिशन मल्टिप्लाइड बाय प्रिन्सिपल आणि 4 डिग्रीचा आधी डेसिमल पॉईंट. ऑप्शन दिलेले नाही आहेत बरं का. ऑप्शन दिले असते तर सीटने पण काढता आलं असतं, पण तरी सीटपेक्षा म्हणजे सीटने तर येतात, पण याला पण 10 सेकंदाच्या वर वेळ काहीच लागणार ना तुम्हाला, पण यालाच वापर करायचा. चला बाकीचे पटापट. बरं 2, 3, 4 टर्मचा क्रायटेरिया समजून घ्या बरं का. इथे सॉल्व्ह करून देतो काय मी. 2 टर्मसाठी जर क्वेश्चन असेल तर तुम्हाला 30% पर्सेंटेज, कितीपर्यंत 30 तिथपर्यंतचे बघ 25%, 27%, 17%, 19% याच्यावर क्वेश्चन बघण्यात आलेले आहेत तुमच्या प्रीमध्ये बरं का. कितीपर्यंत 30. आणि डेसिमल पॉईंटमध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत त्यामध्ये डेसिमल पॉईंट 5.5च्याच डेसिमलमध्ये क्वेश्चन आलेले बरं का. 2 टर्मसाठी तुमच्या परीक्षांमध्ये, तुमच्याच काही इतर परीक्षांमध्ये 0.3, 0.7, 0.9 असा प्रश्न अजून पडलेला नाही आहे किंवा आलेला नाही. 0.5 वरच आलेला आहे. तर हा 2 इयरचा क्रायटेरिया. 3 इयरचा क्रायटेरिया समजून घ्या. 3 टर्मसाठी जेव्हा होतं त्याच्यानंतर शिकवलंच मी 3 टर्म्स. तर त्याच्यामध्ये 15% कितीपर्यंत 15% रेट ऑफ इंटरेस्ट. 15च्या वर मी बघितलेले नाही आहे अजूनपर्यंत. 15%चे रेट ऑफ इंटरेस्ट आलेले आहे. आणि 4 वर्षासाठी म्हणजे 4 टर्मसाठी जर काढायचं असेल तर त्याच्या पण रेट ऑफ इंटरेस्टचा क्रायटेरिया आहे की 1, 2, 3, 4, 5 इथपर्यंतचा रेट ऑफ इंटरेस्ट. त्यानंतरचे रेट ऑफ इंटरेस्ट 5च्या मल्टिपलमध्ये, त्यानंतर 10%, त्यानंतर 15%, त्यानंतर 20%, त्यानंतर 25%. 4 टर्मसाठी रेट ऑफ इंटरेस्टचा क्रायटेरिया काय आहे. एकतर 1% असेल, 2% असेल, 3%, 4% और 5%. आणि त्यानंतर 6, 7, 8, 9 हे मिळणार नाही, सरळ 10% मिळेल. 11, 12, 13, 14 मिळणार नाही, 15. 5च्या त्यानंतर 5च्या मल्टिपलमध्येच रेट ऑफ इंटरेस्ट हा क्रायटेरिया आहे बरं का कंपनी. त्याच्या बाहेर प्रश्न. तर हा तर आपण डेसिमल पॉईंटमध्ये पण बघितला. 30% कधी कधी हा 22% असेल. माहिती पाहिजे तुम्हाला त्याचा स्क्वेअर किती आहे. 22चा स्क्वेअर. 22% असला तर 22चा स्क्वेअर किती 484. माहिती पाहिजे. पटकन टाकला 484. 22ची ट्वाईस केली 44. घेऊन टाकली त्याच्यासमोर 2 शून्य जोडून ॲडिशन केली मल्टिप्लाइड बाय प्रिन्सिपल. तर पुढे बसायचं नाही. चला 12चा स्क्वेअर तर माहिती आहे तुम्हाला. 12ची ट्वाईस पण माहिती आहे. त्यांची ॲडिशन करून घेऊया. हा झाली ॲडिशन मल्टिप्लाइड बाय 6. 3 0 आधी जोडून घ्या. हा 24 होता है, 2 रिमेनिंग, 26 होता है, 2 रिमेनिंग, 32 होता है, 3 रिमेनिंग आणि हा 15 होता है. 1, 2, 3, 4. हे उत्तर तुमच्या पण असायला पाहिजे आहे ना. 10 सेकंदात 2 टर्मसाठी 10 सेकंदाचा वर वेळ लागायला नको. त्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा बाय इयर मेथडमध्ये वगैरे ठेवू नका बघा. तुझे वेळ लागेल 30 सेकंदामध्ये राईट. चला 8चा स्क्वेअर तर माहिती आहे तुम्हाला. 8ची ट्वाईस पण माहिती आहे तुम्हाला. 2 0 जोडले 1664 मल्टिप्लाइड बाय 16,000. 16,000 ते 3 0 काढून घ्या बाजूला. 16चा टेबल. 16 4 जा 64. 6 रिमेनिंग. दॅट इज 102. 10 रिमेनिंग राईट ना. दॅट इज 106. अगेन 10 रिमेनिंग. दॅट इज 26. 1 2 3 4 आला.
कॅल्क्युलेशन्स मस्ट बी स्ट्रॉंग अँड ॲक्युरेट. पटापट आले. डेसिमल पॉईंटमध्ये 5च्या नंतरची संख्या 6, त्यांचा मल्टिप्लिकेशन दॅट इज 30.5चा स्क्वेअर 2.5 स्क्वेअर. 5.5ची ट्वाईस दॅट इज 11. 11च्या समोर 2 झिरो पण या पूर्ण संख्येच्या खाली असे आले पाहिजे ते. असे झाले ना. त्यांची करूया ॲडिशन. 0.250311 मल्टिप्लाइड बाय प्रिन्सिपल 4000. आधीचा डेसिमल पॉईंटला सॉर्ट आउट करून घ्या. 2 झिरो कट केले. 40ने याला मल्टिप्लिकेशन करू. 4 5 22 रिमेनिंग दॅट इज 10. 1 रिमेनिंग. 4 3 12. 1 रिमेनिंग. 5 and 4 1 2 3 4 आले. आता या प्रश्नांना जर ऑप्शन असतील तर तुम्ही सीट अप्लाय करू शकता, पण ऑप्शन दिलेलं नाही आहे. पण सीटपेक्षा पण म्हणजे इक्विव्हॅलेंटच आहे ना ते. जर चांगली प्रॅक्टिस केली लक्षात ठेवलं तर सहज उत्तर असतं. कधी कधी असंही होऊ शकतं सीट सारखी असतील तर सीट अप्लाय करता येणार. चला 1चा स्क्वेअर 1ची ट्वाईस 2 त्याच्यासमोर 2 0 यांची ॲडिशन करूया. 201 into 1000 राईट. 1000 चे 102 20.1 राईट का नाही. क्लिअर आहे. 4ही कोणाकोणाचे बरोबर आहे. 4ही. अरे वा व्हेरी गुड. बरं 4 पैकी 3 4 पैकी 2 4 पैकी 1 हरकत नाही. बरं तुम्हाला समजून सांगितलं ते समजलं का. फक्त घरी जाऊन आपल्या मनाने आणि थाउजंड्समध्ये घ्या. बरं का आपल्या मनाने प्रिन्सिपल घ्या, आपल्या मनाने रेट ऑफ इंटरेस्ट घ्या 30पर्यंत. बरं का आणि प्रॅक्टिसमध्ये घेऊन या किंवा जाण्याच्या पूर्वी मी लिहून जातो. बरं का काही एक्झाम्पल्स तुमचं तुम्हाला घरी सोडवलं. एकच मिनिट घेऊया तुमचं तुम्हाला. टर्मसाठी शिकले. आता 3 टर्मसाठी 3 टर्मचा क्रायटेरिया असा बोलतो आहे की 15% 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15% पर्यंतचेच क्वेश्चन्स आहेत. त्याच्यावर मी बघितलेले नाही आहेत. बरं का त्याच्यावर मी बघितलेले मी जितकी हजारो प्रश्न बघितले असेल 3 टर्मवर ते 15% पर्यंतचेच आलेले. पण त्यासाठी तुम्हाला क्यूब माहिती असायला पाहिजे. आहेत का क्यूबची माहिती. फक्त 13चा क्यूब काय 13चा क्यूब काय हे व्हेरी गुड माहीत पाहिजे. असं आठवण 30चा 2197 मग पटकन माहिती पाहिजे. ते तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं. बरं का कदाचित लिहून पण दिली होती असं मला थोडंफार आठवतं. बरं का माहीत पाहिजे तुम्हाला. 15पर्यंत क्यूबचं काम आहे. ज्यावेळेस क्यूब लिहून दिलं तर त्यावेळेस मला असं पण आठवतं की मी तुम्हाला क्यूब लिहून देताना बोललो होतो की कंपाऊंड इंटरेस्टमध्ये याचं काम पडेल असं पण बोललो होतो त्यावेळेस. आणि आता 3 टर्मसाठी बरं का. तर फॉर एक्झाम्पल कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ रुपीज 12,000 ॲट 10% फॉर 3 years. 10% व्याजदराने 12,000चे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती असा प्रश्न. आपण 4 पद्धती बघितल्या. पहिल्या 2 तर कॅन्सल आउट केल्या, त्याच्या मागे धावायचं. शेवटच्या 2 थोड्याफार कामाच्या. थोड्याफार म्हणजे तिसरी पद्धत थोडीफार कामाची. आपण तिसऱ्या पद्धतीने काय करूया एक सॅम्पल आन्सर काढून घेऊ आणि मग शॉर्टकट मेथड शिकू त्याची. राईट सॅम्पल आन्सर. तिसरी पद्धत डिरेक्ट मेथड. डिरेक्ट मेथड काय बोलते आहे इच अँड एव्हरी नंबर इज 100% फॉर 12,000 100% आहे काय. त्याच्यावर काय 10% एक्स्ट्रा मिळत आहे दरवर्षी.
3 वर्षापर्यंत 100 + 10 110% होईल तो. पण किती वेळेस पडतोय? 3 वेळेस. तर याला लिहिलं 3 वेळेस. आणि ही काय तयार झाली? ही झाली आहे रीड अमाऊंट. समोर याचं काम पडेल तुम्हाला खूप. रीड अमाऊंट वर क्वेश्चन असेल ना कंपाऊंड इंटरेस्टचा, तर यानुसार आपण सॉल्व्ह करणार आहे. डब्बा तयार करून दिला होता ना. आणि या रीड अमाऊंट मधून मी प्रिन्सिपल मायनस करेल. तर मला काय मिळेल? चला कॅल्क्युलेशन्स नुसार 1 2 3 4 5 6 कटले का रे? 6 0 8 12 आहे. इंटू 11 इंटू 11 इंटू 11 मीन्स 11चा क्यूब झालाय. व्हेरी गुड. मायनस हा काय होता है? 12,000. चला मल्टिप्लिकेशन करू. दॅट इज 12. 36 + 1 37. दॅट इज 39. दॅट इज 3 मायनस 12,000. 15 मधून 12 गेले. दॅट इज 3972. हा काय तयार होईल तुमचा? कंपाऊंड. हा कशाने केला आहे? बाय डिरेक्ट मेथड. डिरेक्ट मेथड. पण याच्याने करायचं नाही आपल्याला. हा 10% होता म्हणून झाला बरं का? हा 10% होता म्हणून झाला. 11% असतात हा 111 111 111 तयार झाला असतं. मग 0 कटला असतं का तिथे? मग त्या डोक्याला ताप झाला असतं ना. डोक्याला ताप झाला असता. त्यामुळे फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे. हे जे काय आहे दॅट इज रीड अमाऊंट. पण आपण एक सॅम्पल आन्सर पाहून घेऊ. आता याला शिकायचं आहे तुम्हाला शॉर्ट. काय शिकायचं? शॉर्ट. याला पण 10 12 12 15 सेकंडच्या वर वेळ लागत नाही बरं का. डिपेंड करतं की तुम्ही तुमची प्रॅक्टिस कशी करता. मग अशी 2 इयर्ससाठी होता. इकडे बघा बरं का, समजून घ्या. महत्त्वाच्या 3 इयर्ससाठी खूप क्वेश्चन्स आहेत तुम्हाला. मग अशी 2 इयर्ससाठी होता. 2 टर्मसाठी. तर पहिली स्टेप होती कुणाच्या तरी डोक्यावर 2 लिहिले होते आपण मीन्स स्क्वेअर. रेट ऑफ इंटरेस्टच. आता तुम्हाला 3 इयर्स 3 टर्म. तर मग रेट ऑफ इंटरेस्टचा काय करावं लागेल? क्यूब करावा लागेल. स्टेप नंबर 1 रेट ऑफ इंटरेस्टचा काय करणार आहे तुम्हाला? रेट आहे तुम्हाला 10%. 10चा क्यूब किती होईल रे? लक्षात ठेवा. त्यानंतर 1 बोट कमी करूया. 1 बोट कमी करूया. काय राहिलं? स्क्वेअर. 2 आहे ना. 2 मीन्स स्क्वेअर. स्टेप नंबर 2 तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्टचा काय करायचं आहे? स्क्वेअर. आणि 3 इयर्ससाठी आहे म्हणून याला मल्टिप्लाइड बाय 3 करायचा आहे. लक्षात घ्या. तर रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%. 10चा स्क्वेअर 100. 100 इंटू 3 दॅट इज 300. आणि जर मग अशी तुम्हाला आठवत असेल की स्टेप नंबर 2 मध्ये आपण 2 शून्य ॲड केले होते. 2 झिरो ॲड केले होते ना. इथे सुद्धा तुम्हाला 2 झिरो ॲड करायचे. किती झिरो ॲड करायचे? 2. मीन्स 300च्या समोर 2 झिरो हे ॲड केले. किती झाला तो? 30,000. 2 झिरो जोडायचे आहेत. रेट ऑफ इंटरेस्टचा स्क्वेअर करून त्याची प्राईस करायची आहे आणि त्याला 2 झिरो. तर हा होता 30,000. 30,000 राईट. 1 बोट पुन्हा कमी करा. राहिला आता सिंगल पॉवर. तो त्या म्हणजे स्क्वेअर किंवा क्यूब नाही आहे तर तो तितकाच राहील. नंबर 3 रेट ऑफ इंटरेस्टचा पॉवर 1 मीन्स तितकाच. हा इंटू करायचं आहे तुम्हाला 3. आर इंटू 3. आर आहे तुमच्याकडे 10. 10 इंटू 3. आता लक्षात घ्या. इथे 2 झिरो जोडले होते तर इथे तुम्हाला 2 झिरो एक्स्ट्रा मीन्स 4 झिरो जोडायचे. किती झिरो? 4. इथे 2 झिरो जोडले. इथे किती जोडायचे? 4. या 30च्या समोर 4 झिरो. 1 2 3 4. हा झाला 3 lakhs. आणि तो 3 lakhs इथे येऊन द्यायचा आहे. आणि यांची करायची तुम्हाला ॲडिशन. 3 3 1 0 0 0. आणि मग फायनली लास्ट स्टेप. स्टेप नंबर 4 मल्टिप्लाइड बाय प्रिन्सिपल. प्रिन्सिपल किती आहे? 12,000. 12,000 मल्टिप्लिकेशन. सर्वात आधी तर 0 सॉर्ट आउट करा. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 राईट. 12 1 जा 12. 12 3 जा 36 + 1 37. 36 + 3 39. मग अशी 2 इयर्ससाठी होता. 2 टर्मसाठी. तर 2ची ट्वाईस 4 डिजिटच्या आधी डेसिमल पॉईंट दिला होता.
आता 3 टर्मसाठी आहे, 3 इयर्ससाठी. तर 3ची ट्वाईस 6 डिजिटच्या पूर्वी डेसिमल पॉईंट द्यायचा आहे आणि इकडून बरं का 1 2 3 4 5 6 इथे इकडून काउंट करा का 1 2 3 4 5 6 इकडून बरं. तर तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट 3972 असायला पाहिजे, तो तिथे तयार झाला होता बघा. तुम्हाला याची सवय लावायची. इथे टिक पण लिहून आहे की डेसिमल बिफोर 6 डिजिट्स. त्याच्यावर 2 एक्झाम्पल समजून घेतो, 2 करायला देतो डिरेक्टली, राईट. व्यवस्थित नोट करून ठेवा याला. 3 इयर्सवरती तर 3 टर्म्सवर तुम्हाला भरपूर प्रश्न समोर पडतील बरोबर. सीट ॲप्लिकेबल आहे, ऑप्शन असेल तर सीट अप्लाय करता येईल तुम्हाला. या स्टेपनुसार सीट अप्लाय करता येतील. दोन एक्झाम्पल समजून देत आहे, 2 एक्झाम्पल तुम्हाला करायला. चालेल 2 मिनिटांमध्ये लिहिलं झालं. हो सर झालं. झालं का रे? चला 2 एक्झाम्पल बघा, इन्स्टंट आन्सर कसे करायचे, राईट. स्टेप नंबर 1 रेट ऑफ इंटरेस्टचा क्यूब. स्टेप नंबर 2 रेट ऑफ इंटरेस्टचा स्क्वेअर, त्याची थ्राईस तिप्पट आणि त्याला 2 शून्य जोडायचे आहेत. स्टेप नंबर 3 रेट ऑफ इंटरेस्टची थ्राईस तिप्पट, त्याला 4 शून्य जोडायचे आहेत आणि त्यांची करायची आहे ॲडिशन. ॲडिशन झाल्यानंतर मल्टिप्लाइड बाय प्रिन्सिपल. जे काही मल्टिप्लिकेशन येत असेल त्याला 6 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट ड्रॉप करून देणे, विषय समजून, राईट. तर क्वेश्चन नंबर 1 की समजा 6,000 रुपये प्रिन्सिपल असेल आणि रेट ऑफ इंटरेस्ट असेल 5% आणि 3 इयर्ससाठी असेल किंवा 3 टर्मसाठी, तर 5चा क्यूब दिल्यानंतर, राईट. 5चा स्क्वेअर, त्याची थ्राईस 75ला 2 0, 5चा वर्ग 25, 25ची तिप्पट 75, 75ला 2 शून्य, 75ला 2 शून्य, युनिट टेन्स बरोबर आले पाहिजे, राईट. मग 5ची तिप्पट 15, त्याला किती शून्य? 4 शून्य. त्यांची करायची ॲडिशन 5 2 6 7 5 1 मल्टिप्लाइड बाय प्रिन्सिपल. 6,000चे 3 शून्य जोडले, right, that is 33 remaining, 15 1 remaining, 37 3 remaining, that is 45 4 remaining, 34 3 remaining 9. किती अंकाच्या पूर्वी 1 2 3 4 5 6. हा तुमचा आला पाहिजे या प्रश्नाचा. 10 12 12 15 असेल तर त्याच्यावर पेड वाया घालू ऐकणार आहे. चला एखादा पुन्हा सांगतो की या 1,000 रुपीज प्रिन्सिपल असेल आणि 12% रेट ऑफ इंटरेस्ट असेल आणि 3 इयर्ससाठी असेल. बघा इकडे चला 12चा क्यूब किती 172 पाहिजे ना. काय ना माहिती असेल 15 पर्यंतचे क्वेश्चन्स आलेले आहेत. 15% पर्यंतचे 15चा क्यूब काय 14चा 2744 माहीत पाहिजे तर क्वेश्चनचा आन्सर. नाही तर तुम्ही क्यूबच करत बसाल 2-3 मिनिटं तिथेच घालवणार
मग लिहिणार त्याला काही आहे चला देन 12चा स्क्वेअर 144 144ची थ्राईस करा 14 तरी 42 म्हणजे 432 14 तरी 42 420 आणि 3 चौक 12 420 अधिक 12 432 होतं का रे 144ची तिप्पट 400 आणि त्याला काय करायचं आहे 2 शून्य जोडायचे 432 2 शून्यासाठी ही जागा आहे 432 त्याला 2 शून्य मग 12ची तिप्पट नंबर 3 तिप्पट करले ना 12 ची तिप्पट दॅट इज 36 1 2 3 8 2 9 404 मल्टिप्लाइड बाय 8000 आणि 3 शून्य जोडून दिले दॅट इज 64 6 रिमेनिंग 22 2 रिमेनिंग दॅट इज 74 7 रिमेनिंग दॅट इज 39 3 रिमेनिंग आणि 1 2 3 4 5 6 बरोबर आहे का मल्टिप्लिकेशन 3 2 3 हा 3 आहे बरं का किंवा सीड आहे तुमच्याकडे सीडही वापर करता का 2 क्वेश्चन जमतील बरोबर आहे की बरोबर चुकलं आहे आता 6000 हे 3 0 हे घेतले बरं का 6 पाहिजे 30च्या 0 रिमेनिंग 3 असं होतं ना असं होतं मग साईन म्हणजे 12 आणि 3 15चा 5 एक शिल्लक 6 6 36 आणि 1 37चा 7 मग 3 शिल्लक 42 आणि 3 45 4 शिल्लक 30 आणि 4 34 3 शिल्लक 6 3 9 बरोबर आहे ना ते कधीकधी माझ्याकडून पण चुकतो बरं का त्या दिवशी कालच्याच लेक्चरमध्ये ना कदाचित बरोबर सोमवारच्या लेक्चरमध्ये चला करा बरं पटकन सॉल्व 5 मिनिटं शिल्लक आहे बरोबर 4000 रुपीज प्रिन्सिपल आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8% दॅट्स ऑल नंबर 2 5000 रुपीज प्रिन्सिपल आहे आणि 11% रेट ऑफ इंटरेस्ट फॉर 3 years दॅट्स ऑल फास्ट अरे 512 होतो ते चुकवशील का समोर सर्व चुकणार आहे 512 होतं फास्ट 3 मिनटं राहिले बरोबर आहे दोन्ही आले कॅल्क्युलेशन बरोबर तर बरोबरच असते काय माहिती काय आपण चुकलं तरी आपण बिलकुल बरं सर बरोबर आहेत मला कॉन्फिडन्स ठेवत असतो आपण हां आले काय दोन्ही गणित सर्वेश
लास्ट 8चा घन झाला 512, 8चा वर्ग 64, त्याची तिप्पट आहे ती 192, बरोबर आहे का नाही? 2 शून्य, 8ची तिप्पट 24, 1 2 3 4, ॲडिशन करा 2 1 7 9 5 2 मल्टिप्लाइड बाय 4000, राईट. 3 शून्य काढून दिले आहे, 4 2 झाला 8 4, दॅट इज 8, 2 शिल्लक, दॅट इज 3 शिल्लक, 2 शिल्लक, असंच का रे? हेच आहे का? असं काय पाहिजे बरं का? 10-12 सेकंड मला पण त्याचा बरं वेळ मला प्रॅक्टिस करून घ्या. कारण त्यापूर्वी देतो बरं का 7-8 आठवडा एक्झाम ते प्रॅक्टिस करून घ्या. आणि ते प्रॅक्टिस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपापले जे आजूबाजूचे आहेत ना त्यांची उत्तरे तुम्हीच चेकआउट करा बरं का. तुम्ही मला विचारू नका उद्या दुसऱ्या दिवशी आल्यानंतर सर ते 10ची उत्तरं सांगा. हां ठीक आहे. कसं झालं 11चा क्यूब 1331, 11चा स्क्वेअर 121ची थ्राईस 363, बरोबर. 363ला 2 शून्य, 11ची थ्राईस दॅट इज 33ला 4 शून्य, राईट ना. 1 3 6 7 6 3 आली ॲडिशन, मल्टिप्लाइड बाय दॅट इज 0 0 0, हे 3 0, दॅट इज 5 5 3 15, 1 रिमेनिंग, 3 रिमेनिंग, दॅट इज अगेन 3 रिमेनिंग, अगेन 3 रिमेनिंग, 8 2, राईट. 1 2 3 4 5 6, माहीत आहे ही प्रॅक्टिस तुमची असेल ना. मी तुम्हाला रस्ता दाखवला आहे का? आता रस्ता दाखवल्याबरोबरच तुम्ही फास्ट धावायला सुरुवात करणार असेल, पण आता उदाहरण जर तुम्ही सॉल्व करणार ना, पहिलं करा, दुसरं करा, स्टेप ॲटोमॅटिक जोडत करा. तिसरं 4थं 5वं ॲटोमॅटिक पेज चालायला लागेल. तुम्हाला आठवण करण्याची गरज पडणार नाही. ही स्टेप्स काय आहे? दोन्ही कोणाकोणाचे बरोबर आहे? दोन्ही 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 दोन्ही. ज्यांचं चुकलं असेल त्यांनी करेक्शन्स करा बरं, म्हणजे कोणाला चुकायला नको ती दक्षता घ्या. 10 उदाहरणं सोडून जातो इथे, त्याला करून घ्या तुम्ही. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही आपापसामध्ये त्याला व्हॅलिड करा, किंवा जर तुम्हाला इथेच वेळ मिळत असेल मी गेल्यानंतर इथेच सॉर्ट आउट करा, एकमेकांची उत्तरे तपासा. ओके. आणि ज्यांना जे वर गेलेलं आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी खाली करून घ्या, मग नंतर नोट करून घ्या बरं का. चला इकडे घेतो आहे फॉर 2 years. नंबर 1 5,000 रुपीज आणि 7%, बरं का. मी इतकंच देत आहे, शाब्दिक उदाहरण पूर्ण लिहित नाही. हे फॉर 2 years आहे. नंबर 2 15,000 रुपीज आणि 3%. नंबर 3 16,000 रुपीज आणि 11%. नंबर 4 9,000 रुपीज and 7.5%. नंबर 5 12,000 रुपीज आणि 4.1%. इकडे फॉर 3 terms. आणि येस बरं. नंबर 1 सोडून जातं तुमचं. बाकीचे शिल्लक असलेलं 4 terms तुमचे आल्याबरोबर बोलूया. क्लिअर आहे का आजचं लेक्चर? रक्कम स्वतः स्वतःला तयार करायचं आहे तुम्हाला. आम्ही फक्त गाईडलाईन देऊ, प्रॅक्टिस मात्र तुम्हालाच करायची नाही. डेसिमल पॉईंट लागतो तुम्हाला क्वेश्चन. मी क्रायटेरिया सांगितलं ना, डेसिमल पॉईंट 5ला फक्त 2 terms आहे. 3 termसाठी 15पर्यंत कुठलाही रेट ऑफ इंटरेस्ट, आणि 4 termसाठी 1 2 3 4 5 5च्या नंतर जे रेट ऑफ इंटरेस्ट 5च्या मल्टिपलमध्ये 10%, 15%, 20%. ओके. तुझ्या 4 terms आणि बाकीचे पण खूप सारे कॉन्सेप्ट आहे की आता सांगते. कमीत कमी 3 लेक्चर फक्त कॉन्सेप्टमध्ये जाणार आहेत आपले. ते सर्व कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजले आणि क्वेश्चन बघून डील करता आले तर समोरच्या जे शाब्दिक उदाहरण आहे ते सोडवतो. ओके. कुणाला काही डाऊट आहे आज? नाही ना? पक्क भेटूया उद्या. चलो देन ऑल ऑफ यू. थँक्यू.
वापरा.